गुड मॉर्निंग। आज आपण पाहू भारतीय संविधानाची वैशिष्ट्य। आता ही भारतीय संविधानाची वैशिष्ट्य पाहायच्या आधी आपण संविधान कशाला म्हणतात त्याची थोडक्यात ओळख करू। संविधान म्हणजे आधुनिक काळात प्रत्येक देशाची एक राजकीय व्यवस्था असते आणि त्या देशाची राजकीय व्यवस्था चालवण्यासाठी आधुनिक काळामध्ये एक संविधान, एक काही नियमावली आहे, त्यालाच आधुनिक काळामध्ये आपण एक संविधानाची उपमा दिलेली आहे। तर त्या देशाची एक राजकीय व्यवस्था शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित चालवण्यासाठी जे काही आपण नियमावली तयार करण्यात आलेली आहे त्याला आपण एक संविधान म्हणतो। तर आता आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्य पाहतो। तर आपण या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संविधानाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्या डोळ्यासमोर येतात, त्याचं आपण प्रत्येक वैशिष्ट्याचा आज आपण विश्लेषण करणार आहोत। तर पहिलं वैशिष्ट्य आहे लिखित संविधान। संविधानाचे दोन प्रकार पडतात, एक लिखित संविधान आणि एक अलिखित संविधान। आपण इंग्लंडचं उदाहरण जर लक्षात घेतलं तर इंग्लंडचं संविधान हे अलिखित आहे, कारण ते काळाच्या ओघामध्ये विकसित झालेलं आहे आणि त्या संविधानामध्ये कुठलेही नियम हे लिखित स्वरूपाचे नाही आहेत। पण भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे, कारण भारतीय संविधानामध्ये 395 कलम, 12 परिशिष्ट म्हणजे आताचे 12 परिशिष्ट आणि 24 भागामध्ये विभागलेली आहे। त्यामुळे भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे। दुसरं वैशिष्ट्य आहे एक लिखित संविधान, दोन संक्षिप्त संविधान, निर्मित संविधान। हे पॉइंट जर लिहून असले तर तुम्हाला काही गोष्टी लवकर लक्षात येतील। सर्वात मोठे संविधान, विस्तृत संविधान आणि 5 संविधानाचा प्रभाव, 6 अंशतः परिद्रुत आणि अंशतः तर हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य तुम्हाला ओळखायला येतात की नाही। पहिल्या लिखित संविधान, सर्वात मोठे संविधान, निर्मित संविधान आणि विस्तृत संविधान। अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या देशाच्या संविधानावर दिसून येते आणि अंशतः परिद्रुत आणि अंशतः परिवर्तनीय संविधान आहे। लिखित संविधान म्हणजे आपण भारतातले जे संविधान आहे, म्हणजे भारतीय संविधानातील 395 कलम, 12 भाग आणि 24 जे भाग आहेत, 12 परिशिष्ट आणि 24 भाग, हे संपूर्ण लिखित स्वरूपाचे आहे। कारण आपण इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास केला तर इंग्लंडचे संविधान हे अलिखित स्वरूपाचं आहे, हे काळाच्या ओघामध्ये विकसित झालेलं आहे, त्याचं आपण विश्लेषण पाहत आहे। नंतर सर्वात मोठं संविधान। आता आपण भारतीय संविधानाची तुलना जगातील इतर संविधानासोबत जर केली तर भारतातलं संविधान हे सर्वात मोठं संविधान आहे। कारण आपण अमेरिकेतल्या संविधानाचा अभ्यास केला तर अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलमे आहेत आणि 4000 शब्द आहेत आणि 9 ते 10 ओळी लिहिलेल्या आहेत। त्यामुळे अमेरिकेचं संविधान सर्वात लहान संविधान आहे। चायनाच्या संविधानामध्ये 295 कलम आहेत। आपल्या भारतीय संविधानाची तुलना आपण ऑस्ट्रियासोबत केली, स्वित्झर्लंडच्या संविधानासोबत केली, दक्षिण आफ्रिकेच्या संविधानासोबत जर केली
तर सगळ्याचे संविधान हे छोटे संविधान आहे आणि भारतातलं संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामध्ये फक्त 253 कलम आहेत. स्वित्झर्लंडच्या संविधानामध्ये 123 कलम आहे. परंतु भारतीय संविधानामध्ये 300 कलम, 395 कलम आणि 12 परिशिष्ट आणि 24 भागामध्ये विभागलेले संविधान आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठे संविधान आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं संविधान आहे निर्मित संविधान. निर्मित संविधान म्हणजे संविधानाचे तसेच 2 प्रकार पडतात. एक निर्मित संविधान म्हणून आपण आणि विकसित संविधान म्हणून. निर्मित संविधान म्हणजे त्या देशातील जनतेच्या प्रतिनिधीनं म्हणून आपण किंवा संविधान समितीनं म्हणून किंवा कायदेमंडळाच्या प्रतिनिधीनं जर त्या संविधानाची निर्मिती जर केलेली असेल एक विशिष्ट कालखंडामध्ये त्याला आपण निर्मित संविधान म्हणतो. आणि काही संविधान कसे असतात ते विकसित झालेले असतात. म्हणजे काळाच्या ओघामध्ये ते हजारो वर्षामध्ये म्हणा किंवा 500 वर्षाच्या कालखंडामध्ये विकसित झालेले असते. म्हणजे काळानुसार तिथे नियम विकसित होतात आणि ते नियम त्या संविधानाचा भाग बनतात आणि त्या नियमानुसार तिथला शासन व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था चालत असते. त्याला म्हणतो आपण निर्मित संविधान. परंतु भारताचं संविधान हे निर्मित संविधान आहे आणि इंग्लंडचं संविधान हे विकसित संविधान आहे. म्हणजे ते काळाच्या ओघामध्ये निर्माण झालेलं आहे. विशिष्ट कालखंडामध्ये काही म्हणजे इंग्लंडचं संविधान हे साधारणतः 800 ते 900 वर्षाच्या कालखंडामध्ये ते संविधानाचे विकसित झालेलं आहे. आणि त्यांनी काही नियम लिखित स्वरूपाचे ठेवलेले आहेत आणि त्यामुळे तिथली राजकीय व्यवस्था ही चालत असते. परंतु भारतीय संविधान हे भारताचं संविधान विशिष्ट कालखंडामध्ये आपण जे प्रांतीय विधिमंडळ होते त्या प्रांतीय विधिमंडळाच्या सदस्यांनी घटना समितीच्या सदस्याची निवड केली आणि या घटना समितीच्या सदस्यांनी म्हणजे घटना समितीमध्ये ज्या सदस्यांची निवड केली आपण आणि या घटना समितीने एक मसुदा समितीची निवड केली. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ह्या घटना लिहिण्याची जी जिम्मेदारी आहे हे घटना लिहिण्याची जिम्मेदारी मसुदा समितीवर सोपवली होती. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि नंतर या मसुदा समितीनं घटनेचा मसुदा तयार केला आणि घटनेचा मसुदा तयार केल्यानंतर हे घटना समितीकडे पाठवला आणि घटना समितीचे अध्यक्षाची म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही झाल्यानंतर अंतिम स्वरूपात 26 जानेवारी 1949ला ते मान्य करण्यात आलं. त्यामुळे आपण आपल्या संविधानाला निर्मित संविधान म्हणतो. आणि नंतरचं वैशिष्ट्य आहे विस्तृत संविधान. आता आपण आपल्या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर ते विस्तृत संविधान आहे. कारण भारतीय संविधानामध्ये आपण जे समतेचा अधिकार दिला आहे, स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, नागरिकत्वाचे नियम दिले आहेत, राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य दिले आहेत, सिव्हिल सर्व्हिसचे आपण काही तरतुदी केली आहेत, सुप्रीम कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत ह्या सगळ्या तरतुदी सविस्तर स्वरूपाच्या आहेत. कारण आपण समतेचा अधिकार दिला. समतेच्या अधिकारामध्ये आपण कायद्यासमोर समानता आहे, सार्वजनिक ठिकाणी समानता आहे, अस्पृश्यतेचा नाश आहे, विशेष पदवीची समाप्ती आहे. अशा प्रकारचे सुटसुटीत नियम आपण त्या समतेच्या अधिकारामध्ये केलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण जे स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये सुद्धा सर्वांना विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे, सगळ्यांना घुमण्याचा अधिकार दिलेला आहे, कुठेही वास्तव्य करण्याचा, कुठल्या प्रकारचा व्यवसाय करण्याचा असे सुटसुटीत आपण सविस्तर अधिकार आपण त्या मूलभूत अधिकारामध्ये दिलेले आहे. नीतिनिर्देशक तत्वामध्ये सुद्धा आपण सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, न्यायालयीन आणि आंतरराष्ट्रीय संबंधाची तरतूद केलेली आहे. तर अशा प्रकारचा आपला भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर हे विस्तृत स्वरूपाचा आहे आपल्याला दिसून येते. नंतर आहे अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास. म्हणजे अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या भारतीय संविधानावर आपल्याला दिसून येतो. आपण आपल्या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या भारतीय संविधानावर दिसून येतो. कारण आपण ज्या काही चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत ह्या चांगल्या गोष्टी आपण इतर संविधानाचा अभ्यास करून आपण आपल्या संविधानामध्ये त्याची तरतुदी केली आहे. म्हणजे आपल्या भारताची एकंदर आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि आर्थिक सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर ज्या तरतुदी आपल्या भारताला लागू होतील अशाच तरतुदी आपण भारतीय संविधानात घेतलेल्या आहेत. म्हणजे इंग्लंडकडून आपण संसदीय शासन पद्धतीची तरतूद घेतलेली आहे. नाममात्र आणि वास्तविक जे शासन प्रमुख आहेत या दोन्ही तरतुदी आपण इंग्लंडच्या संविधानातून घेतल्या आहेत. मूलभूत अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाची जे तरतूद आहे या दोन्ही तरतुदी आपण
इंग्लंडच्या संविधानातून घेतलेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून आपण सामायिक सूचीची आपण पद्धती घेतली आहे. जर्मनीच्या संविधानातून आपण आपत्कालीन जे योजना आहेत हे आपत्कालीन आणीबाणीची तरतूद आपण जर्मनीच्या संविधानातून घेतलेली आहे. आणि जे आयर्लंडचे जे संविधान आहे या आयर्लंडच्या संविधानातून आपण राज्याचे जे नीती निर्देशक तत्त्वे आहेत आणि राष्ट्रपतीची जे निवडणूक प्रक्रिया आहे या राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया आणि आणीबाणीची आपल्या जे नीती निर्देशक तत्त्वे आहेत या नीती निर्देशक तत्त्वाची तरतूद आणि राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया या दोन्ही तरतुदी आपण आयर्लंडच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. आणि हा जो गणराज्य शब्द आहे हा गणराज्य शब्दाची तरतूद आपण फ्रान्सच्या संविधानातून घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं जे मूलभूत कर्तव्य आहे आणि पंचवार्षिक योजना आहेत ह्या दोन्ही तरतुदी आपण रशियाच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण भारताच्या संविधानात ज्या काही चांगल्या तरतुदी घेतलेल्या आहेत या सगळ्या तरतुदी आपण इतर देशाच्या संविधानाचा अभ्यास करून ज्या चांगल्या तरतुदी होत्या त्या चांगल्या तरतुदी आपण आपल्या भारतीय संविधानात घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या भारतीय संविधानावर आणि देशाच्या संविधानाचा प्रभाव आहे असं आपल्याला दिसून येते. नंतरचा आहे अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय. तर आपले जे संविधान आहे आपलं संविधान अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ आहे. म्हणजे काळाच्या म्हणजे खूप आपण आपल्या संविधानात तात्काळ बदल करता येत नाही आणि काही गोष्टीत बदल करण्यासाठी खूप परिदृढ म्हणजे कठीण अशी तरतूद आपल्या भारतीय संविधानात नाही आहे. कारण आपण इंग्लंडच्या संविधानाचा जर अभ्यास केला तर इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास केल्यानंतर त्या संविधानामध्ये कुठलेही कायदे सामान्य म्हणजे कुठलेही कायदे असो ते सामान्य बहुमताने त्या संविधानामध्ये बदल करता येतात. परंतु आपण भारतीय संविधानाचा जर अभ्यास केला तर भारतीय संविधानामध्ये सामान्य बहुमताने आपण काय बदल करतो आणि काही ज्या तरतुदी आहेत हे काही तरतुदीसाठी आपल्याला विशेष बहुमत सुद्धा पाहिजे. म्हणजे जे इंग्लंडचं संविधान आहे ह्या इंग्लंडच्या संविधानामध्ये काही जर बदल करायचा असेल तर त्या संविधानात बदल करण्यासाठी खूप कठीण प्रक्रिया आहे. म्हणजे तिथले जे कायदेमंडळ आहे काँग्रेस ह्या काँग्रेसमध्ये दोन तृतीयांश बहुमतानं तिथल्या कायदेमंडळानं त्या संविधानाच्या संशोधनाला संमती दिली पाहिजे आणि नंतर तिथले जे स्टेट गव्हर्नमेंट आहे तिथले जे राज्य आहे त्या राज्याच्या 3/4 घटक राज्यांनी त्या संविधानाच्या दुरुस्तीला मान्यता दिली पाहिजे. तेव्हाच अमेरिकेच्या संविधानामध्ये बदल करता येतो अन्यथा बदल करता येत नाही. म्हणजे अमेरिकेमध्ये एकूण 50 घटक राज्य आहेत. 50 पैकी साधारणतः 21 घटक राज्यांनी जर मान्यता जर दिली तर तिथल्या संविधानामध्ये बदल करता येते अन्यथा बदल करता येत नाही. एवढं परिदृढ संविधान अमेरिकेचं संविधान आहे. परंतु भारताचं संविधान हे अतिशय खूप लवचिकही नाही आहे आणि एकदम खूप कठीण पण नाही. कारण आपल्या भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी अशा आहेत की आपण साध्या बहुमतानं त्या तरतुदीमध्ये बदल करतो आणि काही तरतुदी अशा आहेत की त्या तरतुदीमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला 2/3 बहुमत आपल्याला कायदेमंडळाचं बहुमत तर पाहिजेच. परत आपल्याला निम्मेपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याची मान्यता पाहिजे आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी जर त्या संविधान दुरुस्तीला जर मान्यता जर दिली तर आपल्या संविधानामध्ये आपल्याला बदल करता येते. अशा प्रकारचं आपलं संविधान हे अंशतः परिदृढ पण आहे आणि अंशतः परिवर्तनीय सुद्धा आहे असं आपण म्हणू. आता बाकी जे आपण संविधानाचे वैशिष्ट्य आहे आपण सेकंड लेक्चरमध्ये पाहू. गुड मॉर्निंग. आज आपण पाहू भारतीय संविधानाची वैशिष्ट्य. आता ही भारतीय संविधानाची वैशिष्ट्य पाहण्याच्या आधी आपण संविधान कशाला म्हणतात त्याची थोडक्यात ओळख करू. संविधान म्हणजे आधुनिक काळात प्रत्येक देशाची एक राजकीय व्यवस्था असते आणि त्या देशाची राजकीय व्यवस्था चालवण्यासाठी आधुनिक काळामध्ये एक संविधान एक काही नियमावली आहे. त्यालाच आधुनिक काळामध्ये आपण एक संविधानाची उपमा दिलेली आहे. तर त्या देशाची एक राजकीय व्यवस्था शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित चालवण्यासाठी जे काही आपण नियमावली तयार करण्यात आलेली आहे त्याला आपण एक संविधान म्हणतो. तर आता आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्य पाहतो. तर आपण या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संविधानाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याचं आपण प्रत्येक वैशिष्ट्याचा आज आपण विश्लेषण करणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे लिखित संविधान. संविधानाचे 2 प्रकार पडतात, एक लिखित संविधान आणि एक अलिखित संविधान. आपण इंग्लंडचं उदाहरण जर लक्षात घेतलं तर इंग्लंडचं संविधान हे अलिखित आहे. कारण
ते काळाच्या ओघामध्ये विकसित झालेलं आहे आणि त्या संविधानामध्ये कुठलेही नियम हे लिखित स्वरूपाचे नाही आहेत. पण भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे. कारण भारतीय संविधानामध्ये 395 कलम, 12 परिशिष्ट म्हणजे आताचे 12 परिशिष्ट आणि 24 भागामध्ये विभागलेली आहे. त्यामुळे भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे एक लिखित संविधान, 2 संक्षिप्त संविधान, 3 निर्मित संविधान. हे पॉइंटर लिहून असले तुम्हाला काही गोष्टी लवकर लक्षात येतील. सर्वात मोठे संविधान, विस्तृत संविधान आणि 5 संविधानाचा प्रभाव. 6 अंशतः परिध्रुव आणि अंशतः तर हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य. तुम्हाला ओळखायला येतात की नाही माहीत नाही. पहिल्या लिखित संविधान, सर्वात मोठे संविधान, निर्मित संविधान आणि विस्तृत संविधान. अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या देशाच्या संविधानावर दिसून येते. आणि अंशतः परिध्रुव आणि अंशतः परिवर्तनीय संविधान. लिखित संविधान म्हणजे आपण भारतातले जे संविधान आहे म्हणजे भारतीय संविधानातील 395 कलम, 12 भाग आणि 24 जे भाग आहेत, 12 परिशिष्ट आणि 24 भाग हे संपूर्ण लिखित स्वरूपाचे आहेत. कारण आपण इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास केला तर इंग्लंडचे संविधान हे अलिखित स्वरूपाचं आहे. हे काळाच्या ओघामध्ये विकसित झालेलं आहे. त्याचं आपण विश्लेषण पाहणार आहे. नंतर सर्वात मोठं संविधान. आता आपण भारतीय संविधानाची तुलना जगातील इतर संविधानासोबत जर केली तर भारतातलं संविधान हे सर्वात मोठं संविधान आहे. कारण आपण अमेरिकेतल्या संविधानाचा अभ्यास केला तर अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलमे आहेत आणि 4000 शब्द आहेत आणि 9 ते 10 ओळी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेचं संविधान सर्वात लहान संविधान आहे. चायनाच्या संविधानामध्ये 295 कलम आहेत. आपल्या भारतीय संविधानाची तुलना आपण ऑस्ट्रियासोबत केली, स्वित्झर्लंडच्या संविधानासोबत केली, दक्षिण आफ्रिकेच्या संविधानासोबत जर केली तर सगळ्याचे संविधान हे छोटे संविधान आहेत आणि भारतातलं संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामध्ये फक्त 253 कलम आहेत. स्वित्झर्लंडच्या संविधानामध्ये 123 कलम आहेत. परंतु भारतीय संविधानामध्ये 395 कलम आणि 12 परिशिष्ट आणि 24 भागामध्ये विभागलेले संविधान आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठे संविधान आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं संविधान आहे निर्मित संविधान. निर्मित संविधान म्हणजे संविधानाचे तसेच 2 प्रकार पडतात. एक निर्मित संविधान म्हणून आपण आणि विकसित संविधान म्हणून. निर्मित संविधान म्हणजे त्या देशातील जनतेच्या प्रतिनिधींना म्हणून आपण किंवा संविधान समितीनं म्हणून किंवा कायदेमंडळाच्या प्रतिनिधींना जर त्या संविधानाची निर्मिती जर केलेली असेल एक विशिष्ट कालखंडामध्ये त्याला आपण निर्मित संविधान म्हणतो. आणि काही संविधान कसे असतात ते विकसित झालेले असतात. म्हणजे काळाच्या ओघामध्ये ते हजारो वर्षामध्ये म्हणा किंवा 500 वर्षाच्या कालखंडामध्ये विकसित झालेले असते. म्हणजे काळानुसार तिथे नियम विकसित होतात आणि ते नियम त्या संविधानाचा भाग बनतात आणि त्या नियमानुसार सुद्धा शासन व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था हे चालत असते. त्याला म्हणतो आपण निर्मित संविधान. परंतु भारताचं संविधान हे
भारताचं संविधान हे निर्मित संविधान आहे आणि इंग्लंडचं संविधान हे विकसित संविधान आहे. इथे काळाच्या ओघामध्ये निर्माण झालेलं आहे. विशेषतः कालखंडामध्ये काय म्हणजे इंग्लंडचं संविधान हे साधारणतः 800 ते 900 वर्षाच्या कालखंडामध्ये ते संविधानाचे विकसित झालेलं आहे आणि त्यांनी काही नियम लिखित स्वरूपाचे ठेवलेले आहेत आणि त्यामुळे तिथली राजकीय व्यवस्था ही चालत असते. परंतु भारतीय संविधान हे भारताचं संविधान विशिष्ट कालखंडामध्ये आपण जे प्रांतीय विधिमंडळ होते त्या प्रांतीय विधिमंडळाच्या सदस्यांनी घटना समितीच्या सदस्याची निवड केली आणि या घटना समितीच्या सदस्यांनी म्हणजे घटना समितीमध्ये ज्या सदस्यांची निवड केली आपण आणि या घटना समितीने एक मसुदा समितीची निवड केली. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ह्या घटना लिहिण्याची जी जिम्मेदारी आहे हे घटना लिहिण्याची जिम्मेदारी मसुदा समितीवर सोपवली होती. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि नंतर या मसुदा समितीनं घटनेचा मसुदा तयार केला आणि घटनेचा मसुदा तयार केल्यानंतर हे घटना समितीकडे पाठवला आणि घटना समितीच्या अध्यक्षाची म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही झाल्यानंतर अंतिम स्वरूपात 26 जानेवारी 1949ला ते मान्य करण्यात आलं. त्यामुळे आपण आपल्या संविधानाला निर्मित संविधान म्हणतो. आणि नंतरचं वैशिष्ट्य आहे विस्तृत संविधान. आता आपण आपल्या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर ते विस्तृत संविधान आहे. कारण भारतीय संविधानामध्ये आपण जे समतेचा अधिकार दिला आहे, स्वातंत्र्याचा अधिकार दिले आहे, नागरिकत्वाचे नियम दिले आहेत, राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य दिले आहेत, सिव्हिल सर्व्हिसच्या आपण काही तरतुदी केल्या आहेत, सुप्रीम कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत ह्या सगळ्या तरतुदी सविस्तर स्वरूपाच्या आहेत. कारण आपण समतेचा अधिकार दिला, समतेच्या अधिकारामध्ये आपण कायद्यासमोर समानता आहे, सार्वजनिक ठिकाणी समानता आहे, अस्पृश्यतेचा नाश आहे, विशेष पदवीची समाप्ती आहे, अशा प्रकारचे सुटसुटीत नियम आपण त्या समतेच्या अधिकारामध्ये केलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण जे स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये सुद्धा सर्वांना विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे, सगळ्यांना घुमण्याचा अधिकार दिलेला आहे, कुठेही वास्तव्य करण्याचा, कुठल्या प्रकारचा व्यवसाय करण्याचा, असे सुटसुटीत आपण सविस्तर अधिकार आपण त्या मूलभूत अधिकारामध्ये दिलेले आहे. नीतिनिर्देशक तत्वामध्ये सुद्धा आपण सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, न्यायालयीन आणि आंतरराष्ट्रीय संबंधाची तरतूद केलेली आहे. तर अशा प्रकारचा आपला भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर हे विस्तृत स्वरूपाचं आहे आपल्याला दिसून येते. नंतर आहे अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास, म्हणजे अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या भारतीय संविधानावर आपल्याला दिसून येतो. आपण आपल्या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या भारतीय संविधानावर दिसून येतो. कारण आपण ज्या काही चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत ह्या चांगल्या गोष्टी आपण इतर संविधानाचा अभ्यास करून आपण आपल्या संविधानामध्ये त्याची तरतुदी केली आहे. म्हणजे आपल्या भारताची एकंदर आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि आर्थिक सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर ज्या तरतुदी आपल्या भारताला लागू होतील अशाच तरतुदी आपण भारतीय संविधानात घेतलेल्या आहेत. म्हणजे इंग्लंडकडून आपण संसदीय शासन पद्धतीची तरतूद घेतलेली आहे. नाममात्र आणि वास्तविक जे शासन प्रमुख आहेत या दोन्ही तरतुदी आपण इंग्लंडच्या संविधानातून घेतल्या आहेत. मूलभूत अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाची जे तरतूद आहे या दोन्ही तरतुदी आपण इंग्लंडच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून आपण सामायिक सूचीची आपण पद्धती घेतली आहे. जर्मनीच्या संविधानातून आपण आपत्कालीन जे योजना आहेत ह्या आपत्कालीन आणीबाणीची तरतूद आपण जर्मनीच्या संविधानातून घेतली आहे. आणि जे आयर्लंडचे जे संविधान आहे या आयर्लंडच्या संविधानातून आपण राज्याची जे नीतिनिर्देशक तत्त्वे आहेत आणि राष्ट्रपतीची जे निवडणूक प्रक्रिया आहे या राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया आणि आणीबाणीची आपल्या जे नीतिनिर्देशक तत्त्वे आहेत या नीतिनिर्देशक तत्त्वाची तरतूद आणि राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया या दोन्ही तरतुदी आपण आयर्लंडच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. आणि हा जो गणराज्य शब्द आहे हा गणराज्य शब्दाची तरतूद आपण फ्रान्सच्या संविधानातून घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं जे मूलभूत कर्तव्य आहे आणि पंचवार्षिक योजना आहेत ह्या दोन्ही तरतुदी आपण रशियाच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण भारताच्या संविधानात ज्या काही चांगल्या तरतुदी घेतलेल्या आहेत या सगळ्या तरतुदी आपण इतर देशाच्या संविधानाचा अभ्यास करून ज्या चांगल्या तरतुदी होत्या त्या चांगल्या तरतुदी आपण आपल्या भारतीय संविधानात घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या भारतीय संविधानावर आणि देशाच्या संविधानाचा प्रभाव आहे असं आपल्याला दिसून येते.
नंतरचा आहे अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय. तर आपले जे संविधान आहे आपलं संविधान अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ आहे. म्हणजे काळाच्या म्हणजे खूप आपण आपल्या संविधानात तात्काळ बदल करता येत नाही आणि काही गोष्टीत बदल करण्यासाठी खूप परिदृढ म्हणजे कठीण अशी तरतूद आपल्या भारतीय संविधानात नाही आहे. कारण आपण इंग्लंडच्या संविधानाचा जर अभ्यास केला तर इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास केल्यानंतर त्या संविधानामध्ये कुठले कायदे सामान्य म्हणजे कुठले कायदे असो ते सामान्य बहुमताने त्या संविधानामध्ये बदल करता येतात. परंतु आपण भारतीय संविधानाचा जर अभ्यास केला तर भारतीय संविधानामध्ये सामान्य बहुमताने आपण काय बदल करतो आणि काही ज्या तरतुदी आहेत हे काही तरतुदीसाठी आपल्याला विशेष बहुमतसुद्धा पाहिजे. म्हणजे जे इंग्लंडचं संविधान आहे ह्या इंग्लंडच्या संविधानामध्ये काही जर बदल करायचा असेल तर त्या संविधानात बदल करण्यासाठी खूप कठीण प्रक्रिया आहे. म्हणजे तिथले जे कायदेमंडळ आहे काँग्रेस, ह्या काँग्रेसमध्ये दोन तृतीयांश बहुमतानं तिथल्या कायदेमंडळानं त्या संविधानाच्या संशोधनाला संमती दिली पाहिजे आणि नंतर तिथले जे स्टेट गव्हर्नमेंट आहे तिथले जे राज्य आहे त्या राज्याच्या 3/4 घटक राज्यांनी त्या संविधानाच्या दुरुस्तीला मान्यता दिली पाहिजे. तेव्हाच अमेरिकेच्या संविधानामध्ये बदल करता येतो, अन्यथा बदल करता येत नाही. म्हणजे अमेरिकेमध्ये एकूण 50 घटक राज्य आहेत, त्या 50 पैकी साधारणतः 19 घटक राज्यांनी जर मान्यता जर दिली तर तिथल्या संविधानामध्ये बदल करता येते, अन्यथा बदल करता येत नाही. एवढं परिदृढ संविधान अमेरिकेचं संविधान आहे. परंतु भारताचं संविधान हे अतिशय खूप लवचिकही नाही आहे आणि एकदम खूप कठीण पण नाही. कारण आपल्या भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी अशा आहेत की आपण साध्या बहुमतानं त्या तरतुदीमध्ये बदल करतो आणि काही तरतुदी अशा आहेत की त्या तरतुदीमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला 2/3 बहुमत आपल्याला कायदेमंडळाचं बहुमत तर पाहिजेच, परत आपल्याला निम्मेपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याची मान्यता पाहिजे आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी जर त्या संविधान दुरुस्तीला जर मान्यता जर दिली तर आपल्या संविधानामध्ये आपल्याला बदल करता येते. अशा प्रकारचं आपलं संविधान हे अंशतः परिदृढ पण आहे आणि अंशतः परिवर्तनीय सुद्धा आहे असं आपण म्हणू. आता बाकी जे आपण संविधानाचे वैशिष्ट्य आहे आपण सेकंड लेक्चरमध्ये पाहू. गुड मॉर्निंग. आज आपण पाहू भारतीय संविधानाची वैशिष्ट्य. आता ही भारतीय संविधानाची वैशिष्ट्य पाहायच्या आधी आपण संविधान कशाला म्हणतात त्याची थोडक्यात ओळख करू. संविधान म्हणजे आधुनिक काळात प्रत्येक देशाची एक राजकीय व्यवस्था असते आणि त्या देशाची राजकीय व्यवस्था चालवण्यासाठी आधुनिक काळामध्ये एक संविधान एक काही नियमावली आहे, त्यालाच आधुनिक काळामध्ये आपण एक संविधानाची उपमा दिलेली आहे. तर त्या देशाची एक राजकीय व्यवस्था शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित चालवण्यासाठी जे काही आपण नियमावली तयार करण्यात आलेली आहे त्याला आपण एक संविधान म्हणतो. तर आता आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्य पाहतो. तर आपण या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संविधानाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्या डोळ्यासमोर येतात, त्याचं आपण प्रत्येक वैशिष्ट्याचा आज आपण विश्लेषण करणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे लिखित संविधान. संविधानाचे 2 प्रकार पडतात, एक लिखित संविधान आणि एक अलिखित संविधान. आपण इंग्लंडचं उदाहरण जर लक्षात घेतलं तर इंग्लंडचं संविधान हे अलिखित आहे, कारण ते काळाच्या ओघामध्ये विकसित झालेलं आहे आणि त्या संविधानामध्ये कुठलेही नियम हे लिखित स्वरूपाचे नाही आहेत. पण भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे, कारण भारतीय संविधानामध्ये 395 कलम 12 परिशिष्ट म्हणजे आताचे 12 परिशिष्ट आणि 24 भागामध्ये विभागलेली आहे. त्यामुळे भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे एक लिखित संविधान, 2 संक्षिप्त संविधान, 3 निर्मित संविधान. हे पॉईंट जर लिहून असले तर तुम्हाला काही गोष्टी लवकर लक्षात येतील. सर्वात मोठे संविधान
विस्तृत संविधान आणि 5 संविधानाचा प्रभाव 6 अंशतः परिद्रुत आणि अंशतः तर हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य तुम्हाला ओळखायला येतात की नाही माहिती नाही. पहिल्या लिखित संविधान, सर्वात मोठे संविधान, निर्मित संविधान आणि विस्तृत संविधान. अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या देशाच्या संविधानावर दिसून येते. आणि अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय संविधान आहे. लिखित संविधान म्हणजे आपण भारतातले जे संविधान आहे म्हणजे भारतीय संविधानातील 395 कलम, 12 भाग आणि 24 जे भाग आहेत, 12 परिशिष्ट आणि 24 भाग हे संपूर्ण लिखित स्वरूपाचे आहेत. कारण आपण इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास केला तर इंग्लंडचे संविधान हे अलिखित स्वरूपाचं आहे. हे काळाच्या ओघामध्ये विकसित झालेलं आहे, त्याचं आपण विश्लेषण पाहत आहे. नंतर सर्वात मोठं संविधान. आता आपण भारतीय संविधानाची तुलना जगातील इतर संविधानासोबत जर केली तर भारतातलं संविधान हे सर्वात मोठं संविधान आहे. कारण आपण अमेरिकेतल्या संविधानाचा अभ्यास केला तर अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलमे आहेत आणि 4000 शब्द आहेत आणि 9 ते 10 ओळी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेचं संविधान सर्वात लहान संविधान आहे. चायनाच्या संविधानामध्ये 295 कलम आहेत. आपल्या भारतीय संविधानाची तुलना आपण ऑस्ट्रियासोबत केली, स्वित्झर्लंडच्या संविधानासोबत केली, दक्षिण आफ्रिकेच्या संविधानासोबत जर केली तर सगळ्याचे संविधान हे छोटे संविधान आहेत आणि भारतातलं संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामध्ये फक्त 253 कलम आहेत. स्वित्झर्लंडच्या संविधानामध्ये 123 कलम आहेत. परंतु भारतीय संविधानामध्ये 395 कलम आणि 12 परिशिष्ट आणि 24 भागामध्ये विभागलेले संविधान आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठे संविधान आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं संविधान आहे निर्मित संविधान. निर्मित संविधान म्हणजे संविधानाचे तसेच 2 प्रकार पडतात. एक निर्मित संविधान म्हणून आपण आणि विकसित संविधान म्हणून. निर्मित संविधान म्हणजे त्या देशातील जनतेच्या प्रतिनिधींना म्हणून आपण किंवा संविधान समितीनं म्हणून किंवा कायदेमंडळाच्या प्रतिनिधींना जर त्या संविधानाची निर्मिती जर केलेली असेल एक विशिष्ट कालखंडामध्ये त्याला आपण निर्मित संविधान म्हणतो. आणि काही संविधान कसे असतात ते विकसित झालेले असतात म्हणजे काळाच्या ओघामध्ये ते हजारो वर्षामध्ये म्हणा किंवा 500 वर्षाच्या कालखंडामध्ये विकसित झालेले असते. म्हणजे काळानुसार तिथे नियम विकसित होतात आणि ते नियम त्या संविधानाचा भाग बनतात आणि त्या नियमानुसार तिथला शासन व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था चालत असते. त्याला म्हणतो आपण निर्मित संविधान. परंतु भारताचं संविधान हे निर्मित संविधान आहे आणि इंग्लंडचं संविधान हे विकसित संविधान आहे. म्हणजे ते काळाच्या ओघामध्ये निर्माण झालेलं आहे. विशिष्ट कालखंडामध्ये काही म्हणजे इंग्लंडचं संविधान हे साधारणतः 800 ते 900 वर्षाच्या कालखंडामध्ये ते संविधानाचे विकसित झालेलं आहे आणि त्यांनी काही नियम लिखित स्वरूपाचे ठेवलेले आहेत आणि त्यामुळे तिथली राजकीय व्यवस्था ही चालत असते. परंतु भारतीय संविधान आहे हे भारताचं संविधान विशिष्ट कालखंडामध्ये आपण जे प्रांतीय विधिमंडळ होते त्या प्रांतीय विधिमंडळाच्या सदस्यांनी घटना समितीच्या सदस्याची निवड केली आणि या घटना समितीच्या सदस्यांनी म्हणजे घटना समितीमध्ये ज्या सदस्यांची निवड केली आपण आणि या घटना समितीने एक मसुदा समितीची निवड केली. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ह्या घटना लिहिण्याची जी जिम्मेदारी आहे हे घटना लिहिण्याची जिम्मेदारी मसुदा समितीला सोपवली होती. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि नंतर या मसुदा समितीनं घटनेचा मसुदा तयार केला आणि घटनेचा मसुदा तयार केल्यानंतर हे
घटना समितीकडे पाठवला आणि घटना समितीच्या अध्यक्षाची म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही झाल्यानंतर अंतिम स्वरूपात 26 जानेवारी 1949ला ते मान्य करण्यात आलं. त्यामुळे आपण आपल्या संविधानाला निर्मित संविधान म्हणतो. आणि नंतरचं वैशिष्ट्य आहे विस्तृत संविधान. आता आपण आपल्या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर ते विस्तृत संविधान आहे. कारण भारतीय संविधानामध्ये आपण जे समतेचा अधिकार दिला आहे, स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, नागरिकत्वाचे नियम दिले आहेत, राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य दिले आहेत, सिव्हिल सर्व्हिसचे आपण काही तरतुदी केली आहेत, सुप्रीम कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत ह्या सगळ्या तरतुदी सविस्तर स्वरूपाच्या आहेत. कारण आपण समतेचा अधिकार दिला, समतेच्या अधिकारामध्ये आपण कायद्यासमोर समानता आहे, सार्वजनिक ठिकाणी समानता आहे, अस्पृश्यतेचा नाश आहे, विशेष पदवीची समाप्ती आहे, अशा प्रकारचे सुटसुटीत नियम आपण त्या समतेच्या अधिकारामध्ये केलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण जे स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये सुद्धा सर्वांना विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे, सगळ्यांना घुमण्याचा अधिकार दिलेला आहे, कुठेही वास्तव्य करण्याचा, कुठल्या प्रकारचा व्यवसाय करण्याचा, असे सुटसुटीत आपण सविस्तर अधिकार आपण त्या मूलभूत अधिकारामध्ये दिलेले आहे. नीतिनिर्देशक तत्वामध्ये सुद्धा आपण सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, न्यायालयीन आणि आंतरराष्ट्रीय संबंधाची तरतूद केलेली आहे. तर अशा प्रकारचा आपला भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर हे विस्तृत स्वरूपाचा आहे आपल्याला दिसून येते. नंतर आहे अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास, म्हणजे अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या भारतीय संविधानावर आपल्याला दिसून येतो. आपण आपल्या भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर अनेक देशाच्या संविधानाचा प्रभाव आपल्या भारतीय संविधानावर दिसून येतो. कारण आपण ज्या काही चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत ह्या चांगल्या गोष्टी आपण इतर संविधानाचा अभ्यास करून आपण आपल्या संविधानामध्ये त्याची तरतुदी केली आहे. म्हणजे आपल्या भारताची एकंदर आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि आर्थिक सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर ज्या तरतुदी आपल्या भारताला लागू होतील अशाच तरतुदी आपण भारतीय संविधानात घेतलेल्या आहेत. म्हणजे इंग्लंडकडून आपण संसदीय शासन पद्धतीची तरतूद घेतलेली आहे. नाममात्र आणि वास्तविक जे शासन प्रमुख आहेत या दोन्ही तरतुदी आपण इंग्लंडच्या संविधानातून घेतल्या आहेत. मूलभूत अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाची जे तरतूद आहे या दोन्ही तरतुदी आपण इंग्लंडच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून आपण सामायिक सूचीची आपण पद्धती घेतली आहे. जर्मनीच्या संविधानातून आपण आपत्कालीन जे योजना आहेत या आपत्कालीन आणीबाणीची तरतूद आपण जर्मनीच्या संविधानातून घेतली आहे. आणि जे आयर्लंडचे जे संविधान आहे या आयर्लंडच्या संविधानातून आपण राज्याची जे नीतिनिर्देशक तत्त्वे आहेत आणि राष्ट्रपतीची जे निवडणूक प्रक्रिया आहे या राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया आणि आणीबाणीची आपल्या जे नीतिनिर्देशक तत्त्वे आहेत या नीतिनिर्देशक तत्त्वाची तरतूद आणि राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया या दोन्ही तरतुदी आपण आयर्लंडच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. आणि हा जो गणराज्य शब्द आहे हा गणराज्य शब्दाची तरतूद आपण फ्रान्सच्या संविधानातून घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं जे मूलभूत कर्तव्य आहे आणि पंचवार्षिक योजना आहेत ह्या दोन्ही तरतुदी आपण रशियाच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण भारताच्या संविधानात ज्या काही चांगल्या तरतुदी घेतलेल्या आहेत या सगळ्या तरतुदी आपण इतर देशाच्या संविधानाचा अभ्यास करून ज्या चांगल्या तरतुदी होत्या त्या चांगल्या तरतुदी आपण आपल्या भारतीय संविधानात घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या भारतीय संविधानावर आणि देशाच्या संविधानाचा प्रभाव आहे असं आपल्याला दिसून येते. नंतरचा आहे अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय. तर आपले जे संविधान आहे आपलं संविधान अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ आहे. म्हणजे खूप आपण आपल्या संविधानात तात्काळ बदल करता येत नाही आणि काही गोष्टीत बदल करण्यासाठी खूप परिदृढ म्हणजे कठीण अशी तरतूद आपल्या भारतीय संविधानात नाही आहे. कारण आपण इंग्लंडच्या संविधानाचा जर अभ्यास केला तर इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास केल्यानंतर त्या संविधानामध्ये कुठलेही कायदे असो ते सामान्य बहुमताने त्या संविधानामध्ये बदल करता येतात. परंतु आपण भारतीय संविधानाचा जर अभ्यास केला तर भारतीय संविधानामध्ये सामान्य बहुमताने आपण काय बदल करतो आणि काही ज्या तरतुदी आहेत हे काही तरतुदीसाठी आपल्याला विशेष बहुमत सुद्धा पाहिजे. म्हणजे जे इंग्लंडचं संविधान आहे ह्या इंग्लंडच्या संविधानामध्ये काही जर बदल करायचा असेल तर त्या संविधानात बदल करण्यासाठी खूप कठीण प्रक्रिया आहे. म्हणजे तिथले जे कायदेमंडळ आहे काँग्रेस ह्या काँग्रेसमध्ये दोन तृतीयांश बहुमतानं तिथल्या कायदेमंडळानं त्या संविधानाच्या संशोधनाला संमती दिली पाहिजे आणि नंतर तिथले जे स्टेट गव्हर्नमेंट आहे तिथले जे राज्य आहे त्या राज्याच्या 3/4 घटक राज्यांनी त्या संविधानाच्या दुरुस्तीला मान्यता दिली पाहिजे. तेव्हाच अमेरिकेच्या संविधानामध्ये बदल करता येतो, अन्यथा बदल करता येत नाही. म्हणजे अमेरिकेमध्ये एकूण
50 घटक राज्य आहे, त्या 50 पैकी साधारणतः 21 घटक राज्यांनी जर मान्यता जर दिली तर तिथल्या संविधानामध्ये बदल करता येते, अन्यथा बदल करता येत नाही. एवढं परिदृढ संविधान अमेरिकेचं संविधान आहे. परंतु भारताचं संविधान हे अतिशय खूप लवचिकही नाही आहे आणि एकदम खूप कठीण पण नाही. कारण आपल्या भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी अशा आहेत की आपण साध्या बहुमतानं त्या तरतुदीमध्ये बदल करतो आणि काही तरतुदी अशा आहेत की त्या तरतुदीमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला 2/3 बहुमत, आपल्याला कायदेमंडळाचं बहुमत पाहिजेच. परत आपल्याला निम्म्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याची मान्यता पाहिजे आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी जर त्या संविधान दुरुस्तीला जर मान्यता जर दिली तर आपल्या संविधानामध्ये आपल्याला बदल करता येते. अशा प्रकारचं आपलं संविधान हे अंशतः परिदृढ पण आहे आणि अंशतः परिवर्तनीय सुद्धा आहे असं आपण म्हणू. आता बाकी जे आपण संविधानाचे वैशिष्ट्य आहे आपण सेकंड लेक्चरमध्ये